नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर जरी छान ऊन पडलेलं असलं तरी बाहेर चांगलंच थंड होतं. बाहेर पडताना जॅकेट घालून सगळं पॅक होऊन बाहेर पडावं लागतं. आज चतुर्थी होती. प्रसन्न मनाने देवपूजा केली. आज उपवास सोडण्यासाठी काय स्वयंपाक केला ते सांगते. कुकरमध्ये आळूची भाजी धुवून चिरून लावली. भेंडी धुवून पुसून चिरून घेतली. त्यानंतर भेंडीच्या भाजीला फोडणी दिली आणि शिजत आल्यानंतर वरून दाण्याचं कूट पेरलं. वरणाला टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं घालून फोडणी दिली. आळूच्या भाजीला सुद्धा फोडणी दिली. एकीकडे पोळ्या करून घेतल्या. बारीक रवा, थोडासा मैदा आणि मोहन घालून दुधामध्ये भिजवला होता. त्यानंतर मोदक करण्यासाठी सारण तयार केलं. त्यामध्ये सुके खोबरे, साखर, वेलची, नंतर ड्रायफ्रूट घालून सगळं छान सारण तयार केलं आणि मोदक तयार केले. मोदक झाल्यानंतर ते तळून घेतले. मिस्टरांनी देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. त्यानंतर उपवास सोडला. धन्यवाद.